हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर मी आज करणार आहे मिरची भज्जी. तर बघा, कर्नाटक स्पेशल आहे. आमच्या कर्नाटकमध्ये खूप खातात असे मिरची भज्जी म्हणतात त्याला, आणि कांदा भजी पण करणार आहे. तर कंटिन्यू बघा. ह्या बेसनमध्ये फक्त जिरा आणि सोडा मीठ टाकलेलं आहे गाईज. तर बघा, हे अशा मिरच्या पाहिजे, जास्त तिखट नसतात त्या, बट असू पण शकतात, माहीत नाही आता खाल्ल्यानंतर. तर अशा मिरच्या धुवून घ्यायच्या आणि ह्याला मध्ये कापून घ्यायचं. तर चला गाईस, आपण करून घेऊया. आणि ते बेसन 5-10 मिनटं भिजायला ठेवायचं, आणि जास्त पातळ करायचं नाही बेसन. बघा गाईज, मी जसं केलं तसंच करा सेम, आणि एकदम मस्त. हां, तर चला आपण बनवूया. बघा, मी चिरून घेतलेत. आता हे सगळ्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकलेत. तुम्ही एक एक पण टाकू शकता. मी सगळं टाकून मिक्स केलं. तर चला तेल गरम व्हायला ठेवूया. तर बघा, आता मी सोडणार आहे त्या तेलामध्ये. तेल गरम होऊ द्या. एक एक सोडायचे आहेत, आणि बेसन जास्त लावायचं त्या मिरचीला, जसं मी करते तसं. ठीक आहे, एक एक टाकायचं होतं, पण मी सगळं मिक्स करून टाकलं. तुम्ही एक एकच टाका. तर बघा गाईज, असं मिक्स करा सगळं व्यवस्थित. मीठ वगैरे घालून घ्यायचं त्या बेसनामध्येच, परत वरती घालायची जरूरत नाही आहे. तर चला, हळदी पण घाला थोडीशी. तर चला आपण तेलामध्ये सोडूया. हे बघा गाईज, हे असे 2 मिरच्या सोडलेल्या आहेत. तर याला 5 ते 10 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्या. डीप फ्राय करून घ्या मस्तपैकी. बघा गाईज, असं. ठीक आहे, किती छान दिसतात बघा गाईज. मी काय काय करून खाते, बापरे. आणि मी माझ्या घरात पण चारते. मी स्वतः करते आणि त्यांना पण चारते, आणि मी स्वतः पण खाते गाईज. मला खायला खूप आवडतं, आणि बनवायला तर ओ माय गॉड, आय लव्ह कुकिंग. चांगलं वाटतं बनवायला आणि चारायला, की कसं झालं आहे सांगायला. तर बघा गाईज, असं. गाईज बघा किती छान झालेत गाईज. हो हो हो, हे बघा सगळे तळून घेतलेत मी. हे बघा गाईज, किती छान दिसतात, हॉटेलसारखे. असं वाटतं की मी हॉटेलच ओपन करावं. भज्जी, कांदा भज्जी, मिरची भज्जी, वडापावचं आहे ना, मस्त बनवतं की नाही गाईज? कमेंट तर राहू द्या, कमेंट करा गाईज. लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा चॅनल. तर चला कांदा भजी बनवूया. हे बघा, कांदा मी जसं कापून घेतला आहे तसाच कापून घ्या बारीक. मला थोडंच करायचं आहे म्हणून मी थोडेच कापून घेतलेत. तर त्याच बेसनामध्ये टाकायचं आहे. थोडं उरलं होतं म्हणून मी कांदा भजी करत आहे. हे बघा गाईज, हे घ्यायचं, असं मिक्स करून हे तेलामध्ये सोडून द्यायचं. कसं दिसतंय? नाद करा, पण आमचा कुठं यमी आहे की नाही मस्तपैकी. तर चला बघा, ह्याला ब्राऊन होऊ द्या मस्तपैकी. हे बघा, हे असे ब्राऊन करायचे. काय टेस्ट तर आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी. खाऊन पण दाखवणार तुमच्यासोबत. एकदम क्रिस्पी आणि मस्त, जसं हॉटेलमध्ये बनवतात तसंच मी बनवत आहे, आणि झाल्यात पण गाईज, नो डाऊट ह्याच्यामध्ये. तर चला गाईज, ह्याला व्यवस्थित ब्राऊन करून घ्या. बघा कसे मस्त दिसतात का नाही? वास तर एवढा छान येतो ना, बापरे. तोंडात पाणी यायला लागले गाईज. कधी होणार, कधी मी तोंडात घालून खाईल, बापरे. वा 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 वा, गुड 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 जॉब करत आहे मी घरी राहून. सध्या मी जॉबलेस आहे ना, म्हणून हे असले कामं करते मी. ठीक आहे गाईज. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. ठीक आहे. तर बघा गाईज, किती मस्त झाले आहेत, बापरे. हे बघा, असे उचलायचे, मस्त फ्राय करून घ्यायचं, कसे ठेवायचं नाही गाईज. ठीक आहे. हे बघा, असे मला थोडेच पाहिजे होते म्हणून कांदा भजी तर थोडेच केलेले आहेत. तर बघा, अशा टाईपने करून घ्या आणि खावा व्यवस्थित. ठीक आहे. आणि आता मी खाताना असं टुकूर टुकूर बघायचं नाही, हां, मी पहिलंच सांगते. तुम्हाला पण देणार आहे मी 2-2 भज्या, नाही तर 1-1 भज्या टेस्ट करायला देणार आहे. टेन्शन नका घेऊ जास्त. ठीक आहे. आणि एवढे क्रिस्पी आहेत ना, बापरे. म्हणजे तोंडात, मी बोलताना पण माझ्या तोंडात पाणी येते गाईस. तर चला, हे बघा संपले. तर चला, हे बघा किती छान दिसतात की नाही, मिरची भजी, कांदा भजी. ओ हो भाईसाब, मस्तपैकी झाला आहे बाबा. चला आता, मला तर कंट्रोल होय ना, कधी खाऊ असं झालं आहे. चला, काम तर संपलं, तळायचे फ्राय करायचे संपले. आता चला हॉलमध्ये जाऊया मस्तपैकी. बसवायचं केवढं बसू शकते तेवढं बसवणार आहे. आणि ह्या मिरची भजीला मिरची सकटच खायचं, फक्त वरचं खायचं नाही. तर बघा, हे बघा किती छान मस्त क्रिस्पी क्रिस्पी झाला आहे, मस्त वाटतं आहे. बघायला पण किती छान दिसतोय. मी एवढे भज्या केलेत बघा. तर चला गाईज, तर ह्याच्या मिरच्या मी सांगते खाऊन तिखट आहेत की नाही आतले. तर चला, मी चहा गरम करते. ऑलरेडी माझ्या मम्मीने चहा केला होता, तर फक्त गरम करून मला घ्यायचं आहे. तर चला, मी गरम करते. आता चला, मी प्लेटमध्ये मला भजी काढून घेते. चला आपण खाऊया. गाईज, कांदा भजीमध्ये थोडंसं मिरची पावडर पण टाकलं आहे. हां, ठीक आहे. तर असं करून खावा. तर मला तर स्नॅक्ससोबत चहा नसला तर मला तर जातच नाही, मला चहा लागतो गाईज. चला, तर मी खाते. फर्स्ट बाईट हा मलाच आहे गाईज. ठीक आहे, मला कंट्रोल होत नाही आहे, तर मी खाते. तर बघा मी कसं खाते, एन्जॉय करून खाते. तर चला, एन्जॉय करूया आपण कांदा भजी आणि मिरची भजी. तर मी चहाचा एक घोट मारते आता मस्त.
मस्तपैकी. वा 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 वा, काय काय मज्जा येते खायला, बापरे. तर गाईस, तुम्ही पण ही रेसिपी बघितली असेल तर करा आणि खावा, नक्की ट्राय करा एकदा तरी, ठीक आहे. तर चला मी आता उचलते मिरची भजी. हे बघा गाईज, मिरची सकटच खाणार आहे. मिरची खाते, मला स्पायसी आवडतं. तर तुम्ही पण मिरची भजी केली तर मिरचीसोबतच खायचं, मिरची काढून खायचं नाही, ठीक आहे. मिरची खाल्ली तरच मजा आहे, ठीक आहे. दोन्ही सोबत खायचं. हे बघा, हे बाईट असं घ्यायचं आणि खायचं आणि एक सिप चहा मारायचं, चहाच प्यायचं, ठीक आहे गाईज. हे बघा असं. तर मला चहा तर आवडतो, नाश्त्यामध्ये पण चहा एक घास खायचा आणि एक सिप चहाचा घ्यायचा. तर चला मी खाते, मस्तपैकी एन्जॉय करत आहे, मला तर मजा येते गाईज. तर तुम्ही पण बनवा आणि खावा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचा सपोर्ट राहू द्या. तर चला गाईज, मी संपवले 3 भज्या ऑलरेडी खाल्लेत आणि 3 भज्जी मी कांदा भज्जी खाल्लेत. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. तर बघा, काय टेस्ट तर एकदम मस्त होते गाईज. तर तुम्ही पण बनवा नक्की आणि खावा, उगाच बघत बसू नका. आणि तुमच्या तोंडात पाणी आलं आहे की नाही कमेंट करा. ओके, थँक्यू, बाय बाय गाईज.